नमस्कार मंडळी, सर्वांचं शासन निर्णय या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्रो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या राज्यातील जिल्ह्यांचे वेगवेगळे पालकमंत्री किंवा सहपालकमंत्री कोण झालेले आहेत याची माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण शासन निर्णय आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रो, या ठिकाणी आपण बघू शकतो, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 18 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री आणि माननीय राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री, सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्याबाबतचा हा शासन निर्णय काढलेला आहे. या ठिकाणी आपण बघूयात कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण झालेले आहेत. मित्रो, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस माननीय मुख्यमंत्री हे झालेले आहेत. माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे हे ठाणे जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. चंद्रशेखर बावनकुळे साहेब नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत. तर अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील झालेले आहेत. हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. तर सांगली जिल्ह्यासाठी श्री चंद्रकांत दादा पाटील, नाशिक जिल्ह्याचे श्री गिरीश महाजन, पालघर जिल्ह्याचे श्री गणेश नाईक, जळगाव जिल्ह्याचे श्री गुलाबराव पाटील. तर संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. ॲडव्होकेट आशिष मिनल बाबाजी शेलार हे मुंबई उपनगरचे पालकमंत्री असून सहपालकमंत्री म्हणून मंगल प्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उदय सामंत हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत. तर जयकुमार रावल यांच्याकडे धुळे जिल्हा, पंकजा मुंडे यांच्याकडे जालना जिल्हा, अतुल सावेंकडे नांदेड जिल्हा. तर चंद्रपूर जिल्ह्याचे डॉक्टर अशोक उईके, सातारा जिल्ह्याचे श्री शंभूराज देसाई, तर रायगड जिल्ह्याचे कुमारी आदिती सुनील तटकरे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. लातूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले. तर नंदुरबार जिल्ह्याचे ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, सोलापूर जिल्हा श्री जयकुमार गोरे. तर नरहरी झिरवाळ यांच्याकडे हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे श्री संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर. तर धाराशिव जिल्ह्याचे श्री प्रताप सरनाईक पालकमंत्री झालेले आहेत. श्री मकरंद पाटील यांच्याकडे बुलढाणा जिल्हा, श्री नितेश राणे यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा. तर आकाश फुंडकर यांच्याकडे अकोला जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री श्री बाबासाहेब पाटील हे झालेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद श्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे, तर सहपालकमंत्री म्हणून श्रीमती माधुरी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून ॲडव्होकेट आशिष जयस्वाल. तर वर्धा जिल्ह्याचे डॉक्टर पंकज भोयर आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद श्रीमती मेघना दीपक साकुरे बोर्डीकर यांच्याकडे देण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे ही आपल्या राज्यामधील वेगवेगळ्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची यादी आपण या ठिकाणी बघितली. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण शासन निर्णय किंवा योजनांची माहिती आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. धन्यवाद.